तर मित्रांनो, आम्ही चाललो होतो वासोटा फिरायला. साताऱ्यात आल्यावर म्हणलं प्रीतम दादाला जरा फोन करून जावा. फोन करून गेल्यानंतर पर्णकोटी हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये स्टे घेतला. आमच्या प्रीतम दादाचं हे हॉटेल, हा हा हा, काय रूम आहेत, 5-6 रूम आहेत. इकडं पुढनं असं गेलं की नाही, इथं आहे आपली ही बघा सुंदर अशी पर्णकोटी. इथनं असं जरा समोर गेलं की मोठीच्या मोठी अशी गॅलरी दिसते. समोर बघितली की साताऱ्यातलं सगळं धुकं डोंगर, आगाय किती भारी आहे बघा. ही चहासाठी बघा ही कशी गँग आमची वाट बघत बसल्या. शिवगण्या आता याला काळ्या चष्म्यातनं काय दिसतंय कुणास ठाऊक. ही प्रीतमदा सगळ्यांनी आमचं हॉटेल कसं आहे ती सांगत उभारला. चला जरा वर डायनिंग बघून येऊ. हा 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 हा, काय डायनिंगच्या वरचा नजारा जो आहे ते तुम्हाला मी नंतर जाऊ. इथं खालच्या साईडला पण जेवायला बसायची सोय आहे. चला हे बघा संध्याकाळचा नजारा. असं वाटाले वरच्या चांदण्या जणू खाली येऊन उभा. जेवणाची वाट बघत बसलेली आमची पोटात कावडून नुसता वरड्या काव 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 काव. त्याचं काय जेवण आलं. ही शाकाहारी थाळी, आमच्यातला एक शाकाहारी होता हो. ही चिकनची थाळी गच्च भरल्या बघा. तांबडा पांढरा सोलकढी कांदा मटणाचं पीस. ही आमचा बारका कार्यक्रम. कवा एकदा यांचा व्हिडिओ होतोय मला कवा देत्यात. शिवगण्या तोपर्यंत 2 खाल्ला बघा पीस. चला आता कसं आहे जबरदस्त एकदम लोकेशन. एकदा तुम्ही पण येऊन बघाच.